यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रत्येक स्त्रियाने स्वतःला सुंदर कॉन्फिडंट कसं ठेवायचं, आपला सुंदर दिसण्यामुळे सुद्धा आपला एक वेगळाच कॉन्फिडंट वाढलेला असतो। आपला स्किन टोन कसाही असू द्या, दिसायला कसेही असू द्या, पण आपण स्वतःला कसं मेंटेन करतो, कशी काळजी घेतो हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आपल्या वाढत्या वयाचा विचार न करता आपण आपल्या स्वतःची कशी काळजी घेतो, स्वतःला कसं मेंटेन ठेवलं पाहिजे हे या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नेहमी आपण चेहऱ्यापासून सुरुवात करतो आणि चेहऱ्याचा मेकअप झाला की झाला असं आपण म्हणतो, चेहऱ्याला फोकस ठेवतो, पण आज आपण पायांपासून सुरुवात करणार आहोत। इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं गरमच आहे, आपल्याला सहन करू शकतो पायांसाठी एवढं। त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। आता 15 मिनिट आपल्याला पाय ठेवून असेच बसायचे आहेत। इथे तुम्ही कुठले गाणे ऐकू शकता किंवा एखादं पेपर किंवा एखादं पुस्तक वाचू शकता। आता 15 मिनिट असंच आपल्याला पाय स्वच्छ ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला तुम्ही जे यूज करता, जे घरामध्ये आहे ते शॅम्पू टाकायचं आहे। यामुळे एक वेगळा सुगंध येतो आपल्या पायाचा आणि खूप छान असं क्लीन होतात। आणि रोज रोज आपण पाय आपले किती आपण कुठं नाही गेलो तरी पायावर एक वेगळी टॅन आलेली असते आणि ते आपल्याला दिसत नाही, पण अशी खूप टॅन असते। आणि ज्यांच्या टाचांना भेगा आहेत त्यांनी तरी महिन्यातून 2 वेळा तरी नक्कीच करा। फक्त यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे आणि आपल्याला वेळ मिळतच नाही, यासाठी वेळ काढावाच लागतो। इथं आता जुन्या ब्रशने व्यवस्थित असं छान आपले पायांची नखे सगळं आणि पायांच्या बोटांमध्ये, आता पावसाळा आहे, खूप असं घाण असं इन्फेक्शन झालेलं असतं। बऱ्याच जणांना ते पायाला पाण्यात राहून राहून असं एक वेगळीच इन्फेक्शन होते। त्यामुळे असं पाय व्यवस्थित छान असं आपण क्लीन ठेवले तर ते सुद्धा होणार नाहीत। आणि हे आपल्याला महिन्यातून 2 वेळा वेळ काढून करायचंच आहे। पाय छान असे दिसतात आणि लगेच आपल्याला एक वेगळाच पायांमध्ये असं वेगळी चमक आलेली दिसते। तुम्हाला स्वतःला सुद्धा हे जाणवतंय। ही काळजी आपण दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, म्हणून आपल्या स्वतःसाठी आपल्याला घ्यायची आहे। आपल्या चेहऱ्यांसारखे आपले पाय सुद्धा आपले दिसले पाहिजे, आपल्या स्वतःला सुद्धा असं बघितलं तरी छान वाटलं पाहिजे, असं आपण पायांची काळजी घेतली पाहिजे। आता पाय स्वच्छ असं व्यवस्थित छान स्वच्छ पाण्याने धुवून, इथं आपल्याला पाय कोरडे पडलेले असतात त्यासाठी कोकोनट ऑइल किंवा तिळाचे तेल थोडंसं लावून असं मसाज करू शकता आणि त्यामुळे छान असं फरक जाणवतो तुम्हाला लगेच। आता आपल्याला आपल्या हातांची काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहे। आता पाणी मी चेंज केलेलं आहे, हे पाणी थोडंसं कोमट आहे आणि यामध्ये फक्त आता मी इथे शॅम्पू टाकलेला आहे। आता आपले हात पण असेच आपल्याला ठेवायचे आहे। किती आपले हात पाण्यामध्ये आपण रोज रोज कामं करतो आणि तसेच सॉफ्ट असले तरी एक चमक नसतं, आपल्या हातावर पण खूप टॅन आलेला असतो, पण आपण कामामध्ये दुर्लक्ष करत असतो। पण हे महिन्यातून 2 वेळा आपल्याला हातापायांची स्वच्छता घेणं हे खूप गरजेचं आहे। आपले हात सुद्धा आता 10 मिनिट आपल्याला असेच ठेवायचे आहेत, व्यवस्थित छान असं थोडंसं मसाज करून। नंतर आपण एका ब्रशने आपल्याला पायांच्या बोटासारखंच हातांच्या बोटांची पण नखे सगळं असं व्यवस्थित मागून पुढून साईडने सगळीकडे छान असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे। त्यामुळे पूर्ण टॅन गेलेला असतो आणि एक छान आपल्या हाताचा पण सुगंध येतो। शॅम्पूमुळे खूप आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं। आपल्या नख जे काम करतो आपलं पाण्यामध्ये राहून, जे सॉफ्टनेस वेगळाच असतो तो पाण्यात राहून राहून, पण असं जर केलं तर एक वेगळीच टॅन पण गेलेली असते आणि हातावर एक वेगळीच चमक आलेली असते आणि खूप छान दिसतात आपले हात आणि पाय सुद्धा। व्यवस्थित छान असं घासून घ्यायचं आहे मागून पुढून। त्यानंतर आपल्याला हाताला पण आपल्या ऑइलने व्यवस्थित छान पुसून घेऊन मसाज करायचा आहे, किंवा तुम्ही ते मॉइश्चरायझर सुद्धा यूज करू शकता किंवा तिळाचं तेल सुद्धा, जसं आपण पायाला यूज केलं होतं तसंच आपण इथे हात कसं कोरडे पडलेले असतात त्यामुळे एक सॉफ्टनेस येण्यासाठी त्याला थोडंसं आपण ऑइल लावून मसाज करायचा आहे। आपण कामं करून सुद्धा एक बोटांना थकवा आलेला असतो, कधी कधी आपले बोट दुखतात, तो थकवा सुद्धा आपला दूर होतो। त्यामुळे छान आपल्याला असं मसाज करायचा आहे। त्यानंतर आपण आता आपल्या चेहऱ्यांची काळजी कशी घ्यायचं ते आपण बघणार आहोत।
आपण संध्याकाळी झोपताना चेहरा न विसरता आपण तुम्ही जे यूज करतात फेसवॉश असेल किंवा साबण असेल व्यवस्थित स्वच्छ चेहरा धुवायचाच आहे आपल्याला। दिवसभराची जी टॅन आपली जमलेली असते ती आपल्याला घाण पूर्ण काढून टाकायची आहे आणि त्यामुळे एक थकवा गेलेला असतो आणि छान शांत अशी झोप लागते आपल्याला। त्यानंतर आपल्याला आता मी इथं ग्लिसरीन लावत आहे, ग्लिसरीन आणि गुलाबजल। तुम्ही तुमच्याकडे असेल आल्मंड ऑइल घेऊ शकता किंवा साधं कोकोनट ऑइलसुद्धा तुम्ही त्यानंतर, किंवा मॉइश्चरायझर किंवा कुठली नाईट क्रीम असेल तुमच्याकडे जे आहे ते पण आपल्याला हे न विसरता करायचं आहे। आपल्याला आपलं तारुण्य जर टिकवायचं असेल किंवा आपली स्किन जर चांगली ठेवायची असेल तर हे करणं आपल्याला गरजेचंच आहे। दिवसभर आपण किती नाही म्हणलं तरी घरात जरी असलो तरी एक वेगळीच आपल्या चेहऱ्यावर घाण आलेली असते आणि ते पूर्ण आपल्याला घाण काढून स्वच्छ आपल्याला झोप येण्यासाठी या गोष्टी सगळ्या कराव्याच लागतात। यामुळे थकवा आपला चेहऱ्यावरचा पूर्ण जातो। थोडंसं मसाज करायचं आहे, ब्लड सर्क्युलेशन पण आपलं खूप चांगलं होतं आणि आपल्याला एक शांत झोप लागते खूप चांगला, आणि आपल्याला लगेच आपल्या चेहऱ्यावरची एक स्किन वेगळीच झालेली दिसते। सकाळी उठून जर बघाल तुम्ही तर आपला चेहरा एकदम फ्रेश असं टवटवीत दिसतो, जसं की आपलं झोपेतून उठल्यावर आणि जे चेहरा न धुता आणि धुतल्यावर हे दोन्ही फरक जर तुम्ही कधी लक्षात आलं तर तुम्हाला बरोबर कळतं की म्हणजे धुतलेला चेहरा कसा दिसत होता आपला आणि आता कसा दिसत आहे, लगेच जाणवतं। त्यामुळे या गोष्टी जे बेसिक आहेत पण हे करणं खूप आपल्याला गरजेचं आहे। टॅपिंग पण करा, खूप छान होतं, त्यामुळे चेहरा सुद्धा आपला खूप नाजूक दिसतो। असं आपण रेग्युलर करायचं आहे। चेहरा खूप छान आणि वेगळे असं चमक आलेली सुद्धा दिसते आपल्या चेहऱ्यावर। आता इथे मी कच्चं दूध आणि त्यामध्येच आपलं जे कोकोनट ऑइल असतं ते 2 थेंब टाकलेले आहेत। आपल्याला चेहऱ्यांची म्हणजे चेहऱ्यांचं जी क्लिन्झिंग असतं, चेहऱ्यावर जो टॅन आलेला असतो ते आपल्याला नाईटला करायचं आहे आणि हे जे आहे ते आठवड्यातून 2 वेळा तुम्ही अंघोळीच्या अगोदर किंवा नंतर कधीही करू शकता। हे कच्चं दूध त्यामुळे चेहरा एक वेगळी कांती येते आणि खूप छान आपला चेहरा दिसतो। पूर्ण एक जो टॅन आलेला असतो, जी घाण असते ती पूर्ण गायब होते। त्यामुळे अँटी क्लॉकवाईज आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित छान लावून घ्यायचं आहे। त्यानंतर असं आपण व्यवस्थित छान लावल्यानंतर गळ्याला पण लावायचं आहे, छान असं मसाज करायचं आहे। नाकावर पण पूर्ण लावून असं मसाज करायचं आहे। जे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स आलेले असतात ते पूर्ण गेलेले असतात। असं मसाज जर केलो आपण तर चेहरा पण आपला छान दिसतो, पार्लरला जायची सुद्धा गरज नाही आहे, एक वेगळी चमक आलेली दिसतो। असं पूर्ण आपण व्यवस्थित घरच्या घरी काळजी घ्यायची आहे, अगदी वेळ काढून पूर्ण असं टॅपिंग पण करायचं आहे। त्यामुळे एक ब्लड सर्क्युलेशन आपलं खूप चांगलं होतं आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक आलेली दिसते आणि लगेच आपल्याला एक वेगळा चमक दिसतो अगोदर आणि आता चेहरा आपला कसा दिसत होतं हे खूप छान आहे। आणि हे घरच्या घरी फक्त आपल्याला इथे वेळ काढायचा आहे आणि वेळ द्यायचा आहे, वेळ काढून करायचा आहे। चेहऱ्यावर एक वेगळीच कांती आलेली दिसते। असं आपल्याला आठवड्यातून 2 वेळा तरी करायचं आहे। कुठेच म्हणजे कसलंच आपल्याला कुठली क्रीम वगैरे काहीच लावायची गरज भासणार नाही जर आपण केलं तर। त्यानंतर आपल्याला ते आता स्टीम घ्यायचं आहे। आपण सर्दी ताप आल्यावरच असं वाफ घेत असतो, पण चेहऱ्यासाठी वाफ ही खूप चांगली असते। आता ह्या वाफेमध्ये आपण तुळशीचे पाने घालून उकळून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे लहान मुलाचं विक्स असेल तर ते सुद्धा टाकू शकता, त्यामध्ये निलगिरी ते असतं, त्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळी चमक आलेली असते। त्यामुळे आणि वाफ घेते वेळेस आपण अशी चेहऱ्यावर काहीतरी रुमाल वगैरे टाकायचा आहे। फक्त आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, कधी कधी ते खूप गरम असतं, अंगावर सुद्धा येऊ शकतं। त्यामुळे वाफ घेते वेळेस थोडीशी लहान मुलांची असतील तर त्यांची पण काळजी घ्यायची आहे, किंवा आपण स्वतःसाठी म्हणून सुद्धा खूप गरम असतं आणि स्टीलचं भांडं वगैरे असल्यावर तर मग जास्तच गरम झालेलं असतं। त्यामुळे थोडंसं असं काळजी करून घ्यायचं आहे। आपल्या नाकावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आलेले असतात ते सुद्धा आपण जेव्हा स्टीम घेतो तेव्हा हे बरेचसे नाहीसे होतात आणि आपल्याला थोडंसं आरशामध्ये बघून असं नाकावर थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यामुळे पूर्ण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स गेलेले असतात। इथे पाहू शकता चेहऱ्या लगेच आपल्याला जाणवतं की म्हणजे अगोदरचा चेहरा एक स्टीममुळं एक वेगळंच चेहऱ्यावर एक वेगळी चमक आलेली दिसते आणि एक नॅचरल ग्लो जो म्हणतो आपण ते आपल्या चेहऱ्यावर आलेला दिसतो। छान असं व्यवस्थित
पुसून घ्यायचा आहे। जर तुम्ही अशीच नेहमी काळजी घेत राहिलात तर तुम्हाला कुठल्याच फेशियलची ते गरज सुद्धा भासणार नाही। पण हे आपल्याला वेळेवर करायचं आहे, आठवड्यातून करायचंच आहे, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळा हे पूर्ण आपल्याला करायचं आहे। हातांची, पायांची, नखांची हे सुद्धा आपल्या सौंदर्यात भर पाडणारे आहेत। आणि आता आपण इथे मी बदाम पाण्यात भिजू घातलेले आहे आणि आपल्याला हे आपल्या चेहऱ्यांच्या सौंदर्याबरोबर केसांचं सौंदर्य सुद्धा राखायचं आहे, पूर्ण आरोग्याचंच राखायचं आहे। त्यासाठी ते आता ड्रायफ्रूट्स हे दोघांसाठी घेतलेले आहेत। काजू आहे, बदाम आहेत, खारीक आहे आणि इथं आहेत मनुकी सुद्धा आहेत आणि इथं आहे पिस्ता। जे तुम्हाला जे आवडतं ते सुद्धा तुम्ही खायचं आहे, अगदी बारीक बारीक चावून खायचं आहे। ते आपल्या शरीरासाठी खूप छान पचन होतं आणि आपल्या स्किनसाठी पण हे खूप सकाळी सकाळी खाणं, पूर्ण आरोग्यासाठीच खाणं हे खूप चांगलं असतं। म्हणून तुम्ही रोज जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही हे रोज 1-2 तरी खात जा, म्हणजे आपलं केसांचं आरोग्य, जे विटॅमिन्सची कमतरता आहे ते पूर्ण आपलं भरून निघतं। आता आपले सगळ्यांचं झालं, आता आपल्या ओठांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे। तर इथं आपल्या घरामधलेच कुठलीच केमिकल यूज करता आता ही साय आहे, ही साय आपण अशीच घ्यायची आणि आपल्या ओठांवर आठवड्यातून 2-3 वेळा असं लावून असं आपल्याला मसाज करायचा आहे। त्यामुळे आपले ओठ एकदम सॉफ्ट होतात आणि छान असं एक वेगळीच ओठांवर चमक आलेली दिसते। काहीच आपल्याला लावायची गरज नाही आणि पाणी सुद्धा आपलं खूप प्यायचं आहे, त्यामुळे ओठ सुद्धा आपले छान होतात। आणि कुणाकुणाचे असं चीर पडलेले असतात, कुणाला रक्त सुद्धा येतं, ते पाणी आणि जर अशी आपण छोटी छोटी जर काळजी घेतलं तर आपले ओठ सुद्धा आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडणारे आहेत। आणि त्याची जर आपण व्यवस्थित अशी काळजी घेतली तर आपले ओठ सुद्धा खूप छान दिसतात आणि चेहऱ्यावर आपले पटकन ओठ सुद्धा दिसतात। त्यामुळे ओठांची काळजी घेणं सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही रेग्युलर करा। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। थँक्यू।